आपण आहोत म्हसा यात्रेमध्ये आणि म्हसा यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा बैल बाजार। इकडून अगदी इगतपुरी, घोटी, जुन्नर घाटापासून इकडे बैल जोडे विकण्यासाठी सर्व येत असतात आणि हा जवळजवळ 2-1 किलोमीटरचा पट्टा बैल बाजाराने भरलेला असतो। आता आपल्या समोर आहेत जुन्नरचे एक शेतकरी, ते आपले 2 जोड्या घेऊन आलेले आहेत। बोला ते बाजारात या बाजारामध्ये मागच्या वर्षी 5.5 लाखाला एक जोडी गेली। तर जुन्नरचे आदिवासी वादळ म्हणून नाव प्रसिद्ध असणारी व्यक्ती लांडे साहेब यांनी 5.5 लाखाला जोडी विकली। त्यांच्या कमीत कमी 30-40 जोड्या असतात। तर या मार्केटमध्ये त्यांच्यापेक्षा बैलाचं म्हणजे व्यापार कोण करत नाही। सावली आहे नाही, मित्र आहे त्याला घेऊन टाकायचे। एकदम सुंदर बैल दिसतोय। याचा कलर एकदम घोड्याच्या प्रकारे त्याचा रंग दिसतोय। कुठून आला तुम्ही? जुन्नरवरून। जुन्नरवरून का? काय भाव होईल एकाची 60,000 ते सांगा। परत बरं 60,000 फिक्स कितीला देणार? देऊ ना, तुम्ही बोल ना। गप्रे खाली वस्त्र घ्या। कसा मस्त दिसतो ना, अख्खा दिसतो पट्टा। आता ह्या बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे, 3 दिवस बाजार सुरू आहे। बैल खरेदी केला तुम्ही की त्याला हा गुलाल उधळून कलर लावायचा। हा बैल कितीला गेला? 40,000। 40,000 बैलाची खरेदी केलेली आहे। तीन मिनिटाचा बैल। काही एकर जागेत हा बैल बाजार पसरलेला आहे। या बैल बाजारातून खामलिंगेश्वर जे मंदिर आहे, ज्या निमित्ताने यात्रा भरते आणि बाजार असतो, ते इथून जवळजवळ 2 किलोमीटरच्या आसपास पडेल। हा आता आपण पाहिला म्हशाचा बैल बाजार। म्हसा यात्रेत निमित्त खास आकर्षण असते बैल बाजाराचं। काही कोटींची खरेदी विक्री या बैल बाजाराच्या निमित्ताने होत असते। धन्यवाद।